हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय फॅशन चॅनल अगेन. मी तुमच्यासाठी आता एक व्हिडिओ परत घेऊन आलेली आहे. सध्या ट्रेंडमध्ये असलेली रेडीमेड रांगोळी. आणि ही रांगोळीचा व्हिडिओ मी का आणला आहे तर त्याला एक कारण आहे की आता सध्या जे ट्रेंडमध्ये रांगोळी आहे त्या रांगोळीसाठी जे साहित्य लागतं ते मार्केटमध्ये अवेलेबल नाही आणि सगळ्यांना ते मिळतं असं नाही, सगळीकडे ते असतं असं पण नाही. त्यासाठी जे असेल घरातल्या घरात त्या वस्तूतून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. यासाठी मी घेतलेली आहे घरात असलेली फाईल. सगळ्यांच्या घरामध्ये फाईल असतात, त्याप्रमाणे मी अशी एक फाईल घेतली. ही माझ्याकडे होती आणि ही जर तुम्ही आणायला गेले स्टेशनरी शॉपमध्ये तर तुम्हाला ही 20 रुपयाला मिळते. याला असं 2 कवर तुम्हाला मिळतील. याप्रमाणे आणि घरच्या घरीच मी हे कमळ असं ड्रॉ करून घेतलेलं आहे एका कागदावर आणि त्या कागदावरून मग मी हा कमळ याच्यावरती ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि आता हा तयार करताना आपल्याला काय करायचं आहे तर लागणारं साहित्य मला आधी तुम्हाला सांगायला लागेल. यासाठी लागेल आपल्याला फेविक्विक लागेल, हा MR हा आपल्याला लागेल. त्यानंतर ब्रश लागेल. हा कॅमलिनचा पेंट मार्कर मेटल बॉडी असा हा पेन आहे आणि हा सगळीकडे मिळतो. असं जर मिळत नसेल तर मिळतो, पण नसेल मिळत तर हा कोणाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगितलं तर आमच्याकडे तो 60 रुपयाला मिळतो. मी तो मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही मला कमेंट केली तर मी ते सांगेल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो मार्कर पेन, त्यानंतर केलेलं मिश्रण आणि कात्री लागेल कापण्यासाठी. आणि आपण आता काय करणार आहोत तर मग आधी आपण ज्याप्रमाणे रांगोळी हा कमळ करायला खूप सोपं आहे आणि ही खूप सुंदर डिझाईन रेडीमेडसारखी तयार होते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तयार केलेली रांगोळी दाखवणार आहे आणि ही कशी तयार होते ते पण तुम्ही स्वतः बघू शकता. यासाठी आपल्याला आधी कॅमलिन मार्कर पेनने आपल्याला सगळी बॉर्डर लाईन करून घ्यायची आहे. ती मी पहिले करून घेते. बघा आता मी हा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता हा तुम्हाला सहज दिसत असेल. बॉडी मेटलचा पेन आहे हा कॅमलिनचा. हा याच्याने आपल्याला पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा थोडंसं वाळू द्यायला लागेल. थोडंसं वाळलं की मग आपण याच्यावरती मिश्रण लावूया. आता मिश्रण लावण्यासाठी आपण काय करणार आहोत तर हा जो MR आहे हा आपण घेतलेला आहे 60% आणि पाणी घेतलेलं आहे 40% आणि हे दोघांचं मिश्रण मी असं बंद करून ठेवलेलं आहे. मी घरातलंच यूज केलेलं आहे. सगळ्याकडे हिंगचे डबे असते आणि हे का मी केलेलं आहे तर याला झाकण घट्ट बसतं आणि तो मिश्रण व्यवस्थित राहील. तर आणि यासाठी आपल्याला 2 रांगोळ्या मी घेतलेल्या आहे. एक मी गुलाबी रंग घेतलेला आहे आणि एक मी पिवळ्या रंगाची रांगोळी घेतलेली आहे. आणि ह्या दोन्ही रांगोळ्या आणि याचं बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त खर्च येत नाही. आपल्याला हा लागणारा खर्च किरकोळ आहे. याच्यासाठी जी फाईल आहे ही फक्त 20 रुपयाला मी आणलेली आहे आणि यामध्ये मला 2 कमल असे करायला मिळालेले आहेत. आणि यानंतर जो हा फेविक्विक आहे हा फक्त 25 रुपयाचा आहे. आणि ही रांगोळी तर मी दिवाळीत आणलेली होती. तर रांगोळी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 10-20 रुपयाला ही रांगोळी मिळते आणि ही काहीच रांगोळी लागलेली नाही, त्यामुळे याला जास्त खर्च येत नाही. आणि ही रांगोळी तुम्ही मार्केटमध्ये आणायला गेले तर तुम्हाला भरपूर खर्च येतो आणि मनासारखी पण मिळत नाही. आता तुम्ही स्वतः तयार केली तर तुम्हाला असं वाटतं की मला जी पाहिजे ती डिझाईन मी घेणार. आणि हो, प्रत्येकाचा हा प्रश्न बहुतेकांचा हा प्रश्न असतो की आम्हाला डिझाईन येत नाही. तर तुम्ही काय करायचं, पेपरवरती पेनने पहिले ड्रॉ करून घ्यायची, पेन्सिलने करायची, रफ करायची आणि तो झाला की मग ट्रान्सपरंट पेपर घेऊन ती डिझाईन करून घ्यायची किंवा चॉकने करायची. कसंही तुम्ही केली तरी चालते. आणि 2-3 डिझाईनी तुम्ही काढल्या की तुम्हाला ऑटोमॅटिक डेअरिंग येतं. त्यामुळे बिगिनर्सने करून बघायला काहीच हरकत नाही. आपलं मिश्रण लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण यावर रांगोळी टाकणार आहोत. रांगोळी टाकून झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. यावर आपण आता थोडंसं असं ही ॲमेझॉनचीच पिशवी आहे तर त्याच्याने आपण असं प्रेस करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण रांगोळी झटकून काढलेली आहे आणि आता थोडी रांगोळी चिटकली आहे कारण आपण लवकर व्हिडिओ बनवण्यासाठी लवकर काढलेलं आहे. थोडं अर्धा-1 तास जर याला ठेवलं तर ती चांगल्या प्रकारे चिटकते. आता ही वाळली की याच्यावर आपण हा लाल रंगाचा दुसरा थर लावणार आहोत आणि आता आपण याला मिश्रण लावणार आहोत. आपण जो मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे तो मिश्रण लावणार आणि मग त्यानंतर आपण परत याच्यावर रांगोळी टाकणार आहोत.
आपलं मिश्रण लावून झालेलं आहे. आता आपण यावर रांगोळी टाकणार आहोत. आणि यावेळी रांगोळी टाकताना आपली रांगोळी आता छान चिटकणार आहे, कारण आपण आता हा मिश्रणाचा थर हा भरपूर दिलेला आहे. कारण पहिले थोडी रांगोळी आपली चिटकलेली होती आणि आता आपण जास्त थर दिल्यामुळे हा थर तुम्ही पहिल्यांदा जास्त दिला तर पहिल्यांदाही तुमची रांगोळी चिटकू शकते. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ही रांगोळी जास्त वेळ ठेवायची आहे, लगेच झटकायची नाही. पहिल्यांदा जेव्हा मी तयार केलं होतं त्यावेळेला मी रात्रभर तशीच ठेवून दिली होती आणि सकाळी मी जेव्हा ते झटकलं तेव्हा माझी रांगोळी खूप छान चिटकलेली होती. नंतर मी फक्त त्याला बॉर्डर लाईन केली आणि सुंदर माझं असं कमळाची रांगोळी अशी तयार झालेली होती. ते याप्रमाणे तुम्ही पण करू शकतात. बघू शकता आपलं छानपैकी याच्यावर रांगोळी टाकून दिलेली आहे आणि आता ही सुकत ठेवणार आहे. आता व्हिडिओत दाखवण्यासाठी लवकर झटकायला लागते म्हणून ती चिटकत नाही, याच्यासाठी खूप वेळ लागतो. कमीत कमी तास 2 तास तरी ही रांगोळी चांगली सुकली पाहिजे, कारण आता यावेळेला मिश्रणाचा थर व्यवस्थित दिलेला आहे आणि रांगोळी बऱ्यापैकी छान चिटकणार आहे. तर याच्यासाठी मग मी दुसरं एक तयार केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे ती तयार होते आणि हे सुंदर असं घरातल्या घरात रेडीमेड रांगोळी तयार झालेली आहे. आणि यासाठी तुम्हाला मार्केटमधून काहीही साहित्य मला तरी नाही आणायला लागलं. मी फक्त हा बॉडी मेटल पेन हा फक्त एक 60 रुपयाचा एवढाच मी आणलेला आहे. कॅमलिनचा बॉडी मेटल पेन होता हा मग फक्त मला बॉर्डर लाईनसाठी पाहिजे होता, तो मी आणला. आणि ॲक्रेलिक कलर हे पांढरे हा एक कलर मी आणला. हा कलर बघा ॲक्रेलिक कलर आहे आणि हा एक कलर मी आणलेला आहे. आणि ब्रशनेच मी याची बॉर्डर लाईन केलेली आहे. या ब्रशनेच मी याची बॉर्डर लाईन केलेली आहे आणि ॲक्रेलिक कलर हा मेटल बॉडी पेनपेक्षा छान बसलेला आहे. ब्रशनेच मी त्याला बॉर्डर लाईन केलेली आहे ॲक्रेलिक कलरने आणि सुंदर अशी माझी डिझाईन तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये मिळतं तसंच रेडीमेड माझं रांगोळी डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर तयार झालेली आहे. जर तुम्हाला अशीच रांगोळी करायची असेल तर तुम्ही घरच्या साहित्यातून करू शकतात. फाईल पेपर आपल्या सगळ्याकडे असतात आणि घरातले साहित्य वापरून मी केलेलं आहे. आणि दिवाळीसाठी सुंदर डिझाईन घरच्या घरी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी डिझाईन आवडली, माझी आयडिया जर तुम्हाला आवडली तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही साहित्य पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.